हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं। महाराष्ट्र हे शक्तिशाली राज्य आहे। 2029 ते 2030 या दरम्यान महाराष्ट्र देशातील पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावल्याचे सर्व आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले। 2047चा विकसित महाराष्ट्र कसा असेल याचा रोड मॅप तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। अनेक लोकांनी शंकाही व्यक्त केली होती की आम्ही अनेक योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना असेल। लोक म्हणायचे की निवडणुका झाल्या की या योजना बंद होतील। यातली कुठलीच योजना आम्ही बंद केलेली नाही। सर्व योजना सुरूच आहेत आणि पुढेही संपूर्ण 5 वर्ष आमच्या या सगळ्या योजना सुरूच राहतील हे देखील या ठिकाणी मी सांगतो। राजकोषीय उत्तरदायित्वाच्या अंतर्गत आपण राजकोषीय तूट फिस्कल डेफिसिट हे 3% आतमध्ये ठेवणं गरजेचं आहे। आपण लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी पैसे देऊन देखील आपलं फिस्कल डेफिसिट 3% आतच आपण ठेवलेलं आहे आणि याही वर्षी आता चालू जे वर्ष आहे ते संपता ते फिस्कल डेफिसिट 3% आतच ठेवण्यात आपल्याला यश येईल हा मला पूर्णपणे त्या ठिकाणी विश्वास आहे। सरत्या वर्षामध्ये आपण ते 2.76% इथपर्यंतच मर्यादित ठेवलं। त्यामुळे हा जो दुसराही निकष आहे त्याही निकषावर आपली फडणवीस यांनी विधानसभेत दिली। हिवाळी अधिवेशनातल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं। एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीनं ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केलाय की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू।